नमस्कार मंडळी, महाराष्ट्र मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण चण्याच्या भाजीमध्ये एक सिक्रेट मसाला वापरून लहान मोठ्यांना आवडेल अशी मस्त चण्याची भाजी बनवतोय। तर रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडली तर या रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सगळ्यात अगोदर इथे मी वाटीभर चणे 6 ते 7 तास पाण्यामध्ये भिजत ठेवले होते। तुम्ही या ठिकाणी बघू शकता चणे 6 तासामध्ये छान या ठिकाणी भिजलेले आहेत। तर आता हे भिजलेले चणे आपल्याला या चण्यातील पाण्यासोबतच एका प्रेशर कुकरमध्ये टाकून घ्यायचे। त्यानंतर हे चणे शिजण्यासाठी आपल्याला ग्लासभर पाणी टाकायचं आणि या पाण्यामध्येच आपल्याला 1 तेजपान, 3 काळी मिरी, 1 दालचिनीचा तुकडा आणि 3 लवंग टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर टाकलेले सगळे पदार्थ आपल्याला या कुकरमध्ये चमच्याने मिक्स करून घ्यायचे आहे। त्यानंतर प्रेशर कुकरचं झाकण बंद करायचं आणि मिडियम आचेवर आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। चणे शिजतायत तोपर्यंत आपल्याला एक वाटी घ्यायची आणि वाटीमध्ये 2 चमचे छोले मसाला टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये टाकण्यासाठी इथे मी चमचाभर रेग्युलर लाल मिर्च पावडर घेतले आणि कलरसाठी 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर घेतला आहे। त्यानंतर यामध्ये 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर टाकून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये एक सिक्रेट मसाला टाकायचा आहे। तो म्हणजे या ठिकाणी आपल्याला मॅगी मसाल्याचं जे छोटं पॅकेट येतं ते या ठिकाणी वापरायचं आहे। मॅगी मसाल्यामुळे चण्याची भाजी तर खूपच छान होते आणि खास करून मुलांना तर ही चण्याची भाजी खूपच आवडणार आहे। त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकायचे आणि पाण्यामध्ये या सर्व मसाल्याची एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर या ठिकाणी आपली मसाल्याची पेस्ट आहे ती तयार झाली आहे। आता तयार केलेली ही मसाल्याची पेस्ट आपल्याला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायची आणि त्यानंतर एक दुसरं वाटण तयार करून घ्यायचे। त्यासाठी इथे मी 1 टोमॅटो कट करून घेतला, 2 अद्रकचे तुकडे, 10 ते 12 लसूण पाकळ्या, थोडासा कोथिंबीर आणि 1 मोठ्या आकाराचा कांदा कट करून घेतला आणि ग्रेव्ही छान घट्ट होण्यासाठी इथे मी 2 चमचे खोबरे भाजून घेतले आहे। घेतलेले सगळे मसाले आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे। सुरुवातीला पाणी न टाकता ग्राइंड करायचे आणि त्यानंतर पाणी टाकून या मसाल्याचं छान वाटण तयार करून घ्यायचे। तर इथे मी वाटण तयार करून घेतले, बघू शकता मस्त वाटण तयार झालं। आता हे तयार झालेलं वाटण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊ। त्यानंतर कुकरच्या 5 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर मी थोडा थंड करून घेतला आणि नंतर प्रेशर कुकरचं झाकण उघडून घेतलंय। तर कुकरच्या 5 शिट्ट्या काढल्यानंतर बघू शकता आपले चणे आहेत ते छान मऊ शिजलेले आहे। तर आता हे शिजलेले चणे थोड्या वेळासाठी आपल्याला बाजूला ठेवून द्यायचे। त्यानंतर गॅसवर एक कढई ठेवायची आणि कढईमध्ये 5 ते 6 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आणि आपण जे कांदा खोबऱ्याचं वाटण तयार केलं होतं ते वाटण अगोदर तेलामध्ये टाकून घ्यायचे। वाटण तेलामध्ये छान मिक्स करायचे आणि हे वाटण अगदी तेल सुटेपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। 3 ते 4 मिनिटांमध्ये तुम्ही बघू शकाल वाटणाने छान आता तेल सोडलं आहे। त्यानंतर आपण जी पाण्यामध्ये मसाल्याची पेस्ट तयार केली होती ती आता सर्व पेस्ट या मसाल्यामध्ये टाकून घ्यायची आणि त्यानंतर ही मसाल्याची पेस्ट मसाल्यामध्ये छान मिक्स करायची आणि परत हा मसाला आपल्याला 3 ते 4 मिनिटं या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। 4 मिनिटांनंतर बघू शकता मसाला आता छान परतून झालेला आहे। असा मसाला परतून झाल्यानंतर आपले शिजलेले चणे आहेत ते चण्यातील पाण्यासोबतच आपल्याला या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे। त्याचबरोबर यामध्ये आपल्याला अर्धी वाटी चहा पावडरचं पाणी टाकून घ्यायचे आणि त्यानंतर आता आपल्याला चण्याची भाजी चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। मिक्स झाल्यानंतर आपल्याला या चण्यामधील ग्रेव्ही आहे ती बघायची आहे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता खूप पातळी नाही आणि खूप घट्टही नाही अशी परफेक्ट ग्रेव्ही या ठिकाणी आपली तयार झाली आहे आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा या ठिकाणी चण्यामधील ग्रेव्ही घट्ट किंवा पातळ करू शकता। तर या ठिकाणी परफेक्ट ग्रेव्ही तयार झाली आहे। आता यामध्ये आपल्याला 3 ते 4 हिरव्या मिरच्या मधून कट करून टाकायच्या। त्यानंतर कढईवर झाकण ठेवायचं आणि भाजी 3 ते 4 मिनिटं उकळून घ्यायची। 4 मिनिटांनंतर बघू शकता मस्त भाजीच्या वरती तरी आली आहे, भाजीला रंगही खूप छान आलेला आहे। चणे आपले अगोदरच आपण शिजून घेतल्यामुळे या ठिकाणी ही भाजी जास्त उकळून घ्यायची गरज नाही।
आणि चणे शिजतानाच आपण त्यामध्ये मीठ घातलं होतं, त्यामुळे भाजीमध्ये एक्स्ट्रा मीठ घालण्याची गरज नाही। तर या ठिकाणी आपली एकदम मस्त अशी काळ्या चण्याची भाजी तयार झाली आहे। ग्रेव्ही सुद्धा बघू शकता एकदम मस्त तयार झाली आहे। तर या ठिकाणी आता गॅस बंद करून घ्यायचा आणि तयार केलेली चण्याची भाजी इथे मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतली। आणि ही चण्याची भाजी करायलाही फार वेळ लागत नाही आणि लहान मोठ्यांना सुद्धा आवडेल इतकी छान ही चण्याची भाजी आहे। तर माझ्या पद्धतीने भाजी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। परत भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।